अटल मत न्यूज। नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। एप्रिल 15 रोजी सायंकाळी जनता लॉजचे साई हॉटेलचे लोकार्पण क्रांती चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या हस्ते करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, राष्ट्रवादीचे शहर उपजिल्हाध्यक्ष शेख सलीम, कयूम भाई, काँग्रेसचे बाबा भाई आदींची उपस्थिती होती। संचालक इम्रान उल हक यांनी ग्राहकांच्या सेवेत सदैव तत्पर असल्याचे सांगितले। यावेळी परिसरातील व्यापारी व मित्रमंडळांची उपस्थिती होती, तसेच अनेकांनी शुभेच्छाही दिल्या। एसटी महामंडल के और हमारे साईं बाबा के भगत लोग आते हैं खाने, और सारा 1000 लोगों का इंतजाम भी हमारे पास है। कभी भी भगत लोग आते हैं और घुमनी हमारे को राय दी भाई तू साईं बाबा के नाम से वो करो, तो हम उस गाड़ी से साईं बाबा के नाम से सबसे ज्यादा हमारे कस्टमर साईं बाबा भी है। पुलिस डिपार्टमेंट पूरा इंडिया की पुलिस मेरे पास आके गई। सिंह के बंदोबस्त से लेके प्रतिभादायी पार्टी से लेके जितने भी राष्ट्रपति आए हुए कि सारे पुलिस डिपार्टमेंट ऑफिसर्स सब लोग हमारे पास आके गए, उनका सबका धन्यवाद करो। आज मेरे तरफ से हमारे घरेलू मसले के वजह से हमने होटल 2-3 महीने से बंद कर दिए थे, तो वापस ग्राहकों में परेशानी हो रही, तुम लोग फिर से चालू करो। ग्राहकों के फिर से फरमाइश पे फिर से हमने वापस चालू कर दी। आनंद आनंद सुख समाधानाने ओके, धन्यवाद। पुन्हा आणखी प्रगती करू, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। इधर देखो, उनका लो क्या शुरू स्टार्ट। हाँ, साई हॉटेल्स आणि जनता लॉजिंग चे मालक इम्रान उल हक यांनी नव्यानं 3 महिन्यानंतर पुन्हा हॉटेल सुरू केलेले आहे, लॉजिंग पुन्हा सुरू केलेले आहे। 1972 पासून त्यांचा व्यवसायामध्ये हक्कंड आहे। खूप पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच छत्रपती संभाजीनगर नागरिक यांनी या हॉटेलचा जे काही पदार्थ बनतात त्याचा आस्वाद घेतलेला आहे। परंतु गेल्या 2-3 महिन्यात काही कारणास्तव हॉटेल थोडं बंद होतं, पुन्हा नव्यानं त्यांनी दुरुस्ती करून चालू केलेलं आहे। तुमच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा आहेत। पूर्वीसारखंच त्यांचं हॉटेल पुन्हा ग्राहकांना गजबजलेलं राहावं आणि नंतर कधीही बंद न होवं अशी त्यांना शुभेच्छा। धन्यवाद।